ची बातमी तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणाची। या ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत 16 पुजाऱ्यांची नावं आरोपी म्हणून समोर आली आहेत आणि मोठी खळबळ उडाली आहे। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या नगरीत पुजारीच ड्रग्जच्या धंद्यामध्ये असल्याचं उघडकीस आलंय। ड्रग्सच्या तस्करीत मंदिराचे पुजारी। तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नववळण। झटपट पैशासाठी पुजारी बनले पेडलर। तुळजापुरात गेल्या काही दिवसात हा ड्रग्सचा धंदा चांगलाच फोफावला होता, पण आता पोलिसांनी या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात यश मिळवलंय। तुळजापुरात ही ड्रग्सची तस्करी कशी केली जात होती ते पहा। मुंबई पुण्यातून सोलापूर तामलवाडी मार्गे तुळजापुरात हे ड्रग्स पुरवले जात होते। खासगी बसमधून हे ड्रग्स शहरात आणलं जात होतं। तुळजापुरात ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळीच त्याची विक्री व्हायची। धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला काही राजकीय नेत्यांना ड्रग्स पुरवठा केला जात होता, पण यात मोठा आर्थिक व्यवहार आणि झटपट पैसा मिळत असल्यानं पुजारी आणि प्रतिष्ठित लोकही सहभागी झाले। काही ठिकाणी तरुणांना ड्रग्सची विक्री केली जात होती। गेल्या 3 वर्षापासून ही ड्रग्सची विक्री होत असल्याचं सांगण्यात येतंय। या ड्रग्सच्या व्यापारात पुजाऱ्यांची नावं समोर आल्यानंतर मंदिर प्रशासनानं कठोर भूमिका घेत या पुजाऱ्यांना मंदिर बंदीचा आदेश काढलाय। त्याला पुजाऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय। कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे। त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे? आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही। सर्व महाराष्ट्रभर या तुळजापूरची बदनामीचं एक अध्याय आलाय की काय असं वाटतंय, कारण की हे राजकीयदृष्ट्या विषयांतर करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापुरात राज्यासह इतर राज्यातूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते। भाविकांची नेहमीच गर्दी असल्यानं इथल्या तरुणाईच्या हातात सहज पैसा मिळतोय आणि त्यातूनच इथला तरुण ड्रग्सकडे ओढला गेलाय। 14 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा या भागात ड्रग्स आढळून आलं आणि अवघा महाराष्ट्र हादरला। 14 फेब्रुवारीला तामलवाडीतून 49 पुड्या MD ड्रग्स पोलिसांना आढळून आलं। 2 ते 3 हजार रुपये प्रति ग्रॅमनं शहरात त्याची विक्री होत होती। यात 2 प्रकारचे ड्रग्ज होते, क्रिस्टल आणि पावडर। क्रिस्टल ड्रग्सची गुटखा पुडीतून विक्री केली जात होती। तपासादरम्यान फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ड्रग्स कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचं उघड झालं। पोलिसांनी मुंबईतून ड्रग्स तस्कर संगीता गोळेला अटक केली, जी या ड्रग्स तस्करीची मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जातं। तुळजापुरातील या ड्रग्स प्रकरणी आतापर्यंत 35 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर 21 आरोपी फरार आहेत। 35 पैकी 16 आरोपी पुजारी असल्याची माहिती उघड झाली आहे। यातील 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर 2 पुजारी पोलिसांच्या रडारवर आहेत। 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर धाराशिव पोलिसांनी ड्रग्जची कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आजपर्यंत एकूण 14 आरोपींना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे आणि उर्वरित 21 आरोपी गुन्ह्याच्या तपासामध्ये निष्पन्न करून त्यांच्यावर देखील आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। याच्यामध्ये मी पुजारी ह्या अनुषंगानं बोलणार नाही। याच्यामध्ये ड्रग्सच्या तपासात जे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्यांना आपण आरोपी केलेला आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत। एकूणच तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणात पुजारी पेडलर असल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। यातील काही पुजाऱ्यांचं राजकीय कनेक्शन असल्याचाही आरोप होतोय। पोलिसांकडून या सर्व बाबींचा तपास सुरू असून येत्या काळात हे प्रकरण आणखीन गंभीर होण्याची चिन्ह आहेत। बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।